Yes, done with your presenting. See, in the last lecture we have started force and pressure lesson. Yes, and in that we have seen contact and non-contact forces. Okay, then some events related to that, and also we have saw a non-contact force activity, then balanced and unbalanced force. Okay, we have learned about three facts about force that were, say, if several forces are applied on an object in the same direction, a force equal to their addition acts on that object. Okay, म्हणजे एखाद्या वस्तूवर जर आपण एकाच डिरेक्शनने फोर्स लावला तर त्यांच्या ऍडिशन एवढं, त्यांच्या बेरजे एवढं फोर्स त्या वस्तूंवर ऍक्ट होत असतं. Then second one was, if two forces are applied on one object in directions opposite to each other, a force equal to their difference acts on the object. सो मिनिंग ऑफ दिस इज, जेव्हा दोन प्रकारचे फोर्सेस एकाच वस्तूवर टू अपोजिट डिरेक्शनने आपण लावतो तेव्हा त्यांच्या डिफरन्स इतकं, त्यांच्या वजाबाकी इतकं किंवा त्यांच्या फरका इतकं फोर्स त्या वस्तूवर ऍक्ट होत असतं. देन द लास्ट वन वॉज, अ फोर्स इज एक्सप्रेस्ड इन मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन. फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. ओके, फोर्सला परिमाण आणि दिशा यांमध्ये व्यक्त केलं जातं आणि फोर्स ही एक वेक्टर क्वांटिटी म्हणजे सदिश राशी आहे. नाव, if more than one force are acting on a body, then the effect on the body is due to the net force. See, जेव्हा एखाद्या वस्तूवर आपण एकापेक्षा जास्त फोर्स लावत असतो, ओके, तेव्हा त्या वस्तूवर होणारा इफेक्ट किंवा परिणाम हा पूर्णपणे जो काही आपण नेट फोर्स लावलेला आहे त्याचमुळे होत असतो. ओके, जेवढं काही निव्वळ बळ आपण लावलेलं आहे त्या बलामुळे, त्या फोर्समुळे ती वस्तू पुढे जात असते. ओके, नाव माय व्हॉइस इज क्लिअर. आय एम फेसिंग सम नेटवर्क इश्यू. माय व्हॉइस इज क्लिअर. Yes, please let me know. Okay, see, when a force is applied on a stationary object, it moves. Its speed and direction change. बघा, आपण पाहिलं आहे की जेव्हा एखाद्या स्टेशनरी ऑब्जेक्टला, जर तुमचा पेन सुद्धा आहे तो तुम्ही एका जागेवर ठेवलेला आहे, तो स्टेशनरी आहे, राईट. जर त्याला तुम्ही फोर्स लावला, ढकललं एका बाजूने, तर तो पुढे सरकणार. येस, त्याला स्पीड प्राप्त होतो अँड इट्स डायरेक्शन ऑल्सो चेंजेस. तो कोणत्याही डायरेक्शनला चेंज होऊ शकतो. म्हणजेच आपण जेव्हा एका स्टेशनरी ऑब्जेक्टला फोर्स अप्लाय करतो, इट्स स्पीड अँड डायरेक्शन चेंजेस. ओके, बलामुळे काय होतं, जी काही स्थिर वस्तू असते तिला गती मिळते आणि त्या मोशन, द थिंग इन द मोशन, ओके, त्याचं स्पीड आणि डायरेक्शन बदलत असतं. सिमिलरली, अ फोर्स इज रिक्वायर्ड टू स्टॉप अन ऑब्जेक्ट इन मोशन. एखादी वस्तू ऑब्जेक्ट एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे, एखादी वस्तू गतिमान आहे, तर तिला थांबवण्यासाठी सुद्धा आपण फोर्स अप्लाय करतो. येस, an object can change its shape due to force. एखाद्या ऑब्जेक्टचा आकार सुद्धा बदलू शकतो फोर्समुळे. आता ते कसं बघा, त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे, while kneading a dough made from flour, the dough changes its shape when a force is applied. जेव्हा आपण पीठ मळतो, ओके, चपातीचं किंवा भाकरीचं पीठ मळत असताना आपण त्याच्यावर फोर्स येतो की नाही, तुम्ही करत नसाल पण मम्मीला करताना तुम्ही पाहिलं असेल, तर काय दिसतं, आपण जेव्हा त्याच्यावर फोर्स अप्लाय करतो तेव्हा त्या कणिकाचा आकार बदलत असतो. ओके, म्हणूनच an object can change its shape due to force. फोर्स दिल्यामुळे एखाद्या ऑब्जेक्टचा शेप चेंज होऊ शकतो. A potter applies a force in a specific direction while shaping the pot. बघा, मग कुंभार, पॉटर म्हणजे कुंभार, कुंभार मडकी बनवताना पाहिला आहे का कोणी? जेव्हा कुंभार मडक्याला आकार देतो तेव्हा तो एका विशिष्ट, एका स्पेसिफिक डायरेक्शननी त्या पॉटला फोर्स लावत असतो. त्यामुळे त्या मडक्याला स्पेसिफिक डायरेक्शननी फोर्स लावल्यामुळे एक सुंदर आकार येतो. देन रबर बँड when stretched expand. There are many such example. रबर बँडला पण आपण ताणतो तेव्हा तो एक्सपांड होतो की नाही, छोटासा रबर बँड
आपण त्याच्यावर फोर्स लावतो आणि त्याला ताणवतो तेव्हा तो एक्सपांड होतो, त्याचा जो सरफेस एरिया आहे तो वाढतो. अशाच प्रकारचे हे सगळे एक्झाम्पल्स आहेत, ही काही उदाहरणे आहेत जी आपण फोर्स लावल्यामुळे घडत असतात. ओके, तुम्ही सांगू शकाल का अशी काही उदाहरणे? कॅन यू टेल मी सच एक्झाम्पल्स? येस. मुव्हिंग अन ऑब्जेक्ट, कोणत्याही कशाशीही रिलेटेड ऑब्जेक्ट मूव्ह होत असेल, ऑब्जेक्टला स्पीड मिळत असेल, डायरेक्शन मिळत असेल किंवा लाईक शेप चेंज होतील अशा प्रकारे. ओके ओके, फर्स्ट इज मानसी. येस मानसी, टेल मी. Yes, teacher. Yes, which type of example would you like to give? Teacher, can I say in Marathi? Yes. जेव्हा आपण क्ले घेतो आणि त्याचा एक शेप बनवतो तर तेव्हा त्याचं जे शेप होतो तो चेंज होतो. आता समजा मला सर्कलमध्ये करायचं आहे तर ते पहिला जो आपण क्ले घेतो तो रेक्टेंगलमध्ये असतो, मग तो Yes. आपण फोर्स लावून त्याचा सर्कल होतो. Yes, good. Okay, Rudra, would you like to give another example? Okay, I think some network issue. Yes, anyone else? Ma'am, can I Nidhi? Yes. Baking a cake. Okay, so while baking a cake, how you will apply force? When we give when we add in mixture we we give force to the cake. Then will be You can tell in Marathi, Nidhi. okay, ma'am. जेव्हा आपण बेक केक हे करतो, मिक्स वगैरे करतो, त्यानंतर आपण त्याला फोर्स देतो, मग नंतर तो आपण एका भांड्यात टाकून त्याला शेप देतो. No, I'm not asking about shape. Which type of force? आता मानसीने सांगितल्याप्रमाणे आपण शेप कधी बदलतोय? केक बनवताना आपल्याला फोर्स द्यायला लागत नाही. येस, फोर्स जर फोल्डिंगला बोलत असशील तर इट्स ओके. While folding the mixture, we apply force. Yes. Yes, anyone else? Can answer? Yes. Yes, Yes. cover हाँ. the cake with the fondant. We need to shape the fondant. Okay. Yes. That is okay. Yes. Now you all have understood how force is applied and how the shape of the thing or object changes when we apply force. How the when we apply force, how the stationary object moves and it got its speed and direction also changes, and also force is required to stop any moving thing. Okay, to any moving thing, if you have to stop any moving thing, then we require type of force. Okay, see now what is inertia? What is inertia? See, we have seen that an object changes its state of motion due to force. Okay, आपण पाहिलं आहे की आपण जेव्हा फोर्स लावतो तेव्हा त्याची स्टेट ऑफ मोशन बदलू शकते, कोणत्याही ऑब्जेक्टची स्टेट ऑफ मोशन बदलू शकते. आपण कॅरम बोर्ड वरच्या एक सोंगटीचं उदाहरण घेतलं होतं. येस, आणि बॉलचं सुद्धा उदाहरण घेतलं होतं टेबलवरच्या. इन द ॲब्सेन्स ऑफ अ फोर्स, ऑब्जेक्ट एक्झिबिट अ टेंडन्सी टू रिमेन इन द एक्झिस्टिंग स्टेट ऑफ मोशन. बघा, जर आपण फोर्सच अप्लाय केला नाही, इन द ॲब्सेन्स ऑफ फोर्स, object exhibit a tendency to remain in the existing state of motion. See what? जर आपण बल अप्लाय केलं नाही, फोर्स अप्लाय केला नाही, तर वस्तू ज्या स्थितीमध्ये आहे, ज्या स्टेट मध्ये आहे, ओके, ज्या स्टेट ऑफ मोशन मध्ये आहे त्याच स्टेट ऑफ मोशन मध्ये राहते. बरोबर. इफ अ ऑब्जेक्ट इज मुव्हिंग, एखादा बॉल मी फेकला आहे आणि तो जात आहे आणि मी त्याला स्टॉपच करत नाही, तर तो जातच राहणार. येस, एखाद्या पर्टिक्युलर पॉइंटला जाऊन तो थांबणार, पण त्याच्यासाठी सुद्धा त्याला काहीतरी फोर्स लागणार, तेव्हाच तो थांबणार, की नाही? जर त्याच्या खालची जागा थोडी खडबडीत असेल, त्यामुळे त्याला
सरफेस टेन्शन नावाचा फोर्स भेटेल आणि त्यामुळे तो थांबू शकेल. लाईक दिस. येस, अशा प्रकारचे फॅक्टर रिक्वायर्ड असतात तेव्हाच एखादा ऑब्जेक्ट मूव्ह करताना थांबू शकतो. पण जर आपण कोणत्याही प्रकारचा फोर्स त्याच्या मार्गात आला नाही किंवा आपण कोणत्याही प्रकारचा फोर्स त्या ऑब्जेक्टवर अप्लाय केला नाही तर त्या मूव्हिंग स्थितीत राहण्याची प्रवृत्ती ते ऑब्जेक्ट दाखवतात. बघा काय आहे, ऍक्टिव्हिटी दाखवलेली आहे एक. लेट अस अंडरस्टँड. सी, टेक अ पोस्ट कार्ड अँड कीप इट ऑन अ ग्लास. एक पोस्ट कार्ड घ्यायचा आहे आणि एका ग्लासवर त्याला ठेवायचं आहे. कीप अ 5 रुपी कॉइन ऑन इट. नाव स्किलफुली पुश द कार्ड. आता त्यावर 5 रुपयाचा एक कॉइन ठेवायचा आहे आणि पोस्ट कार्डला पुश करायचं आहे, म्हणजे एक टिचकी मारून पुश करायचं आहे. एकदम जोरात ढकलायचं नाही, फक्त थोडीशी टिचकी मारायची आहे. द कॉइन स्ट्रेट अवे फॉल्स इन द ग्लास. हॅव यू एव्हर डन दिस? मग काय होतं, पोस्ट कार्ड सरकल्यामुळे ते कॉइन आहे ते सरळ ग्लास मध्ये पडतं. केलंय का तुम्ही असं कधी? येस. Now the second activity. Hang a half a kg mass to a stand with a string 1. बघा, एक लोखंडी स्टँड घ्यायचा आहे आणि त्याला दोरा टांगायचे आहे. दोरा एक असणार आहे, त्याला आपण अर्धा किलोग्रॅमचा एक मास किंवा वस्तुमान अटकवायचा आहे. ओके. देन tie another string to the mass and keep it hanging. नंतर दुसऱ्या साइडला काय करायचं आहे, स्ट्रिंग बांधायची आहे आणि दोरा तसाच ठेवायचा आहे. ओके. लेट इट हँगिंग. लटकवत दोरा तसाच ठेवायचा आहे. नाव पुल द स्ट्रिंग टू विथ अ जर्क. मग नंतर काय करायचं आहे, 2 नंबरचा दोरा आहे तो जोरात झटका देऊन खाली ओढायचा आहे. द स्ट्रिंग टू ब्रेक्स बट द मास डज नॉट फॉल. त्यामुळे काय होणार आहे, तुमचा 2 नंबरचा दोरा आहे तो तुटणार आहे, पण जे काही वजन तुम्ही ठेवलेलं आहे अर्धा किलोचं ते खाली पडणार नाही. हेवी मास डज नॉट मूव्ह. म्हणजे याचाच अर्थ काय होतो की जास्त वस्तुमान असलं तर ते जड असतं आणि ते हलत नाही. ओके. The string 1 breaks and a mass falls down. This is because of the tension developed in the string 2 due to the mass. बघा, आता काय करायचं आहे, आपण ते जड वस्तू असल्यामुळे ती हल्ली नाही. आता 2 नंबरचा दोरा हळूहळू खाली ओढला ना आपण की काय होणार आहे, तो 1 नंबरचा दोरा आहे ज्याला आपली अर्धा किलोचं वजन आपण बांधलेलं आहे तो तुटतो आणि ती वस्तू स्टँड वरून खाली पडते. म्हणजे याचं कारण काय आहे, दोरा 1 मध्ये काय झालं, काय आलं, टेन्शन. टेन्शन डेव्हलप इन दी स्ट्रिंग ड्यू टू मास. ओके. दिस इज बिकॉज ऑफ द टेन्शन डेव्हलप इन द स्ट्रिंग ड्यू टू दी मास. त्या दोऱ्यामध्ये काय झालं, त्या मासमुळे, त्या वस्तुमानामुळे, वजनामुळे एक प्रकारचा ताण निर्माण झाला आणि त्यामुळे तो ताण निर्माण झाल्यामुळे तो दोरा तुटून खाली आला. ओके. सी what they have told you. The tendency of an object to remain in its existing state is called its inertia. Okay. Inertia म्हणजे काय, the tendency of an object to remain in its existing state. जोपर्यंत आपण त्या वस्तूला कोणत्याही प्रकारचा फोर्स लावत नाही तेव्हा तोपर्यंत ती वस्तू तिच्या आहे त्या स्थितीतच राहते आणि त्याच प्रवृत्तीला इनर्शिया म्हणजे जडत्व असे म्हणतात. ओके. इनर्शियाची डेफिनेशन लिहून घ्या चला. The tendency of an object to remain in its existing state is called its inertia. लिहा इनर्शियाची डेफिनेशन and after completing please let me know. Okay, let all of you complete and then I will start.
Yes, done all of you. The tendency of an object to remain in its existing state is called its inertia. Okay, see. This is why an object in stationary state remains in the same state and an object in motion remain in the state of motion in the absence of an external force. म्हणजेच काय, कोणत्याही प्रकारचा फोर्स जर आपण लावला नाही तर जी स्थिर स्थितीतील वस्तू आहे ती स्थिरच राहते आणि जी मोशन मध्ये वस्तू आहे ती मोशन मध्येच राहते. ओके, then we will see what is pressure. There are also some types of inertia, okay, that we will see later on. First we will see pressure. You must have observed the tires of two-wheelers and four-wheelers getting pressurized. बघा, टू व्हीलर आणि फोर व्हीलर गाड्यांच्या टायर मध्ये हवा भरताना तुम्ही पाहिलं असेलच. येस, येस और नो? Okay, yes. So the air Yes, filling, ma'am. everyone will put off their mic. Okay. See, the air filling machine has a pressure indicating dial or a digital meter showing the digital reading of pressure. तर तुम्ही पाहिलं असेल की हवा भरण्याची जी मशीन असते तिच्यावर प्रेशर दाखवणारी एक डायल असते, आपल्या घड्याळासारखं प्रेशर दाखवणारी डायल असते. ओके, आणि त्याला डिजिटल मीटर असं म्हणतात आणि त्यामध्ये शोविंग अ डिजिटल रीडिंग ऑफ प्रेशर, त्यावर प्रेशरचे नंबर दिसत असतात. ओके, डिजिटल रीडिंग दिसत असते. द मशीन फील्स द प्रेशर टू अ सर्टन व्हॅल्यू आणि ही मशीन काय करते, एखाद्या विशिष्ट व्हॅल्यू पर्यंत टायर मध्ये प्रेशर भरत असते. The machine feels the pressure to a certain value. You are aware that a force has to be applied for filling air in the bicycle tire with hand pump. बघा, जेव्हा तुम्ही सायकल चालवत असाल तेव्हा तुम्हाला माहितीच असेल की सायकलवाल्याकडे आपण जेव्हा हवा भरायला सायकल नेतो तेव्हा तो हँड पंपाने हवा भरतो. येस, पाहिला आहे का तुम्ही? सायकल मध्ये हवा भरायला गेले आहात का? सांगा मला. येस, आणि तेव्हा तो काय करतो, हँड पंपने, बघितला ना तुम्ही तो किती फोर्स लावतो आपल्या सायकल मध्ये हवा भरताना. येस, बाय अप्लाइंग फोर्स एअर प्रेशर इज इन्क्रीज्ड अँड देन द एअर इज पुश्ड इनटू द टायर. या केस मध्ये काय होतं, जेव्हा आपण हँडपंपने जेव्हा सायकलवाला आपल्या टायर मध्ये हवा भरत असतो तेव्हा तो काय करतो, हवेचा दाब वाढवतो आणि ती टायर मध्ये भरतो. ओके, हवेचं प्रेशर वाढवलं जातं. Ma'am, your voice is not coming. Yes, now am I audible? Am I audible now? Okay, actually there is no electricity. That's why I have lost my Wi-Fi connection. See,
My screen is also visible. You all are able to see the screen. Okay. So as there is no electricity, some voice issues will be there. Please let me know if you face any. Okay. Okay. Where we were? Yes. So they are asking, are the force and pressure related? Okay. So force and pressure, how they are related, that we are going to study. So activity 3 is take some sharp pointed nails and push them into a wooden plank by hammering on their heads. Okay. टोकदार खिळे घ्यायचे आहेत आणि हातोडी घेऊन त्यांना लाकडाच्या फळीमध्ये ठोकायचा प्रयत्न करायचा आहे. नाव टेक अ नेल अँड होल्ड इट विथ इट्स हेड ऑन द प्लॅंक अँड हॅमर इट डाऊन फ्रॉम द पॉइंटेड एंड. आणि आता काय करायचं आहे, एक खिळा उलटा ठोकायचा प्रयत्न करायचा आहे. आपण कशा प्रकारे ठोकतो, जे हेड असतं खिळ्याचं ते आपल्या हॅमरच्या बाजूला असतं बरोबर. पण आता काय करायचं आहे, त्या लाकडाच्या फळीमध्ये उलटा खिळा ठोकण्याचा प्रयत्न करायचा आहे. Yes, what will happen? Who will tell me what will happen? In this case, what will happen? पहिल्या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, खिळा जिथे खिळाचा हेड असेल त्याच्यावर आपण हॅमर मारून लाकडाच्या फळीमध्ये त्याला ढकलायचं आहे. येस रुद्रा? Yes, ma'am. Can I say in Marathi? येस येस. मॅम तो खिळा वाकेल. कोणता? जो उलटा ठोकणार तो. Yes. So the second nail, okay, it will not go easily inside that wooden plank. Okay. When pressing the drawing pins into a drawing board, they get into the board easily. Yes, जेव्हा तुम्ही काही ड्रॉइंग बोर्डवर पिना टोचत असतात तेव्हा त्या सहज टोचल्या जातात. येस, हॅव यू एक्सपिरियन्स दिस? When you press drawing pins into a drawing board, they get easily into the board. By applying a force using the thumb, one can push the pins into the board. On the contrary, while pressing ordinary pins into the boards with a thumb, the thumb may get hurt. Okay, बघा, जेव्हा तुम्ही ड्रॉइंग पेन्स ड्रॉइंग बोर्डवर लावता तुमच्या थंबला यूज करून, तेव्हा त्या इझिली जाऊ शकतात बोर्डमध्ये. ओके, या उलट जर आपण टाचणी घेतली, ओके, नॉर्मल पिन घेतली आणि ती ड्रॉइंग बोर्डवर आपल्या अंगठ्याने टोचायचा प्रयत्न केला तर आपल्या अंगठ्याला इजा होऊ शकते. येस, इट विल हॅपन लाईक दिस. So what we understand from this activity, see, what does this simple experiment tell? The nail easily penetrate into wood from its pointed end. From this, you will notice that when a force is applied on the head of nail, it is easy to hammer in it into the plank. Okay, या छोट्याशा एक्सपेरिमेंट मधून आपल्याला काय कळतं, खिळ्याच्या ज्या टोकदार भागाकडून जेव्हा तुम्ही ठोकण्याचा प्रयत्न करता तेव्हा खिळा त्या टोकदार भागाकडून लगेचच प्लॅंक मध्ये, लाकडी फळीमध्ये घुसतो बरोबर. येस, and the nail easily penetrates into the wood from its pointed edge. From this you will notice that when a force is applied on the head of nail, it is easy to hammer it into the plank. मग यावरून तुम्हाला काय कळतं, जेव्हा तुम्ही त्या खिळ्याच्या हेडला फोर्स अप्लाय करता तेव्हा तो इझिली त्या प्लॅंक मध्ये घुसतो. पण त्या उलट जेव्हा तुम्ही खिळ्याला उलटा घुसवण्याचा प्रयत्न करता, it cannot move easily into the wooden plank. Yes, got? Okay, wait for some
Okay, again, electricity has gone. My screen is visible. Yes, my screen is visible. Now you have to write one formula. Okay. See. See, it is easy to cut vegetable fruits with a sharp knife. A blunt knife does not work here. Why does this happen? बघा, जर भाजी किंवा फळे कापत असताना धार असेल सुरीला तर ते कापणं तुम्हाला सोपं जातं आणि जी बोथट सुरी असेल जिला धार नसेल तर ती उपयोगी पडत नाही असं का सांगा मला. Why this happen? सांगा असं का होत असेल. Yes, no sharpness is there, but why? How sharpness acts on cutting the vegetable and fruits? Yes, here is acting a force. See, the force exerted perpendicularly on a unit area is called pressure. बघा प्रेशर आणि फोर्स मध्ये काय रिलेशन असतं ते आपण पाहतोय. तर a force exerted perpendicularly on a unit area. ओके, फोर्स exerted एखाद्या एरियावर एखाद्या युनिट एरियावर म्हणजे एकक क्षेत्रफळावर परपेंडिक्युलरली म्हणजे लंब दिशेत आपण जो फोर्स एक्झर्ट करतो जो बल प्रयुक्त करतो त्यालाच काय म्हणायचं आहे प्रेशर. दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज pressure. Okay, like this. Okay, on a particular surface perpendicularly we are applying a type of force and here it is creating a pressure. Okay, understood? Yes, yes, understood. Okay, so the force exerted perpendicularly on a unit area is called pressure, and you can find out pressure by this formula. Pressure is equals to force upon area on which the force is applied. Okay, pressure is equal to force upon area on which the force is applied. प्रेशर काढायचं असेल, फोर्स दिलेला असेल तर काय करायचं आहे, फोर्स डिवायडेड बाय ज्या वस्तूवर आपण फोर्स लावलेला आहे त्या वस्तूचा एरिया. ओके, त्या वस्तूचा युनिट एरिया आपल्याला माहिती असेल and then by giving putting the value we can find pressure. Okay, so write the formula for pressure. Pressure is equals to force upon area on which the force is applied. Okay, so presently we are considering only the force acting on an area in a direction perpendicular to it. Okay, सध्या आपण काय करतोय, एखाद्या सरफेस वरील त्याला परपेंडिक्युलर असलेल्याच फोर्सचा विचार करत आहोत. Okay, only a perpendicular force we are learning about. Yes, have you written pressure is equals to force upon area on which the force is applied? Yes, formula लिहिला. Okay. Now, unit of pressure. Okay, here we will require, I think some problems will based on this. Okay, next lesson मध्ये याच्या पुढे आपल्याला काही problems सुद्धा solve करायला लागणार आहे. So unit of pressure, the SI unit of force is Newton. Okay, SI unit काय आहे फोर्सचा लक्षात ठेवायचा आहे. Sorry, Newton. Okay, here we are learning about unit of pressure. So they have given SI unit of force is
pressure. They may ask you for fill in the blanks. Okay. SI unit of force is Newton. It is denoted by capital N. Area is measured in meter square. Okay. Area ला आपण meter square. Therefore, म्हणजे चौरस मीटर असं संबोधित करतो. Therefore, the SI unit of pressure. बघा. Okay. I think you will require board for this. Give me 1 minute. Okay, am I audible? Yes, students, am I audible? Okay. So now, okay, see, force, and they have given us, okay, pressure is equals to force upon area. Okay, force upon area on which the force is applied. So SI unit of the force is Newton, and area is measured in meter square. Okay, therefore the SI unit of pressure is Newton per meter square. It is known as Pascal. त्याला Pascal असं म्हणतात. In atmospheric science, the unit of pressure is bar, and 1 bar is equals to 10 raised to 5 Pascal. Okay, see. Now I'm going to show you. Okay, write along with me. What we have learned? What we have learned? How to find pressure? Pressure is equals to force upon area, right? Pressure is equals to force upon area. And as we all know, force is calculated. Unit of force is Newton. Okay, unit of force is Newton. And unit of area, we count area in meter square. So when we find pressure, okay, when we find pressure, it will be in Newton per meter square. Okay. Yes, this will be the unit of pressure. Whatever pressure you find, you will write it as Newton per meter square. 10, 12, whatever value it may be, you will write 10 Newton per meter square, 20 Newton per meter square, like this. Okay. And okay, this is also called as Pascal. Okay. The pressure is measured in Pascal, and in atmospheric science they use bar. Okay, bar as a unit. Bar is 10 raised to 5 Pascal. Okay. In atmospheric science they use जे हवामान शास्त्र असतं त्यामध्ये प्रेशरचं युनिट आहे बार, आणि एक बार म्हणजे 10 raised to 5 Pascal. Yes, understood? Okay. If area increases, pressure reduces for the same force. बघा, जेव्हा एरिया इंक्रीज होतो, क्षेत्रफळ जेव्हा वाढतं तेव्हा प्रेशर कमी होतो. ओके, फोर्स कमी, सी सेम प्रेशर रिड्युसेस फॉर द सेम फोर्स. त्या फोर्स साठी लागणारं प्रेशर कमी होतं. and if the area decreases, the pressure increases for the same force. Okay, बघा, जेव्हा एरिया जास्त असतो प्रेशर कमी लावावा लागतो, आणि एरिया जेव्हा कमी होतो तेव्हा प्रेशर जास्त लावायला लागतो. ओके, फॉर एक्झाम्पल, ड्यू टू नॅचरल अडॅप्टेशन द बॉटम सरफेस ऑफ कॅमल्स फीट आर ब्रॉड. बघा, उंटाच्या पायाचे तळवे पसरट असतात, माहिती आहे तुम्हाला.
Hence the camel's weight is exerted on a large area and the pressure on the sand is reduced. मग इथे काय होतं, उंटाचं जे काही शरीराचं वजन आहे ते त्याचा पायाचा एरिया जास्त असल्यामुळे त्याच्यावर पडतं आणि वाळूवर पडणारा जो काही प्रेशर आहे तो कमी होऊन जातो. ओके, आणि वाळूवर पडणारा प्रेशर कमी झाल्यामुळे काय होतं, दिस इज वाय कॅमल्स फीट डू नॉट पेनिट्रेट इनटू द सॅन्ड अँड इट बिकम्स इझी टू वॉक. नाहीतर एवढ्या वजनामुळे त्याचे पाय डायरेक्ट वाळूत रुतले असते आणि त्याला तिथंच बसून राहावं लागलं असतं, बरोबर की नाही. पण त्याच्या पायाचे तळवे काय असतात, पसरट असतात आणि त्यामुळे त्याचं वजन आहे ते जास्त सरफेस एरियावर पडतं आणि त्याचा वाळूवर जो पडणारा प्रेशर आहे, वाळूवर पडणारा प्रेशर आहे ते कमी होत राहतं. प्रेशर इज रिड्यूस ऑन द सँड अँड दॅट इज वाय कॅमल्स फीट डू नॉट पेनिट्रेट. म्हणूनच उंटाचे पाय वाळूत घुसत नाही आणि त्याला वाळूवर चालणं सोपं जातं. येस, समजलंय. आता प्रेशर वेगवेगळ्या टाइप्सच्या आपल्या सबस्टन्सच्या स्टेटवर प्रेशर कशा प्रकारे ऍक्ट करतो ते आपल्याला पाहायचं आहे. डू यू ऑल हॅव अंडरस्टूड टिल हियर? येस, टेल मी. All of you have understood? Okay. Can anyone tell me what is inertia? What is inertia? Yes, Mansi. Yes, teacher. The tendency of an object to remain in its existing state is called its inertia. Okay. Now here they have given an activity for pressure on solid. Okay. So what is pressure on solid? म्हणजे स्थायूवर पडणारा दाब. Okay. Pressure is दाब. Air pressure is exerted on all the objects kept in air. हवेत आपण ज्या ज्या गोष्टी ठेवतो त्या सगळ्या पदार्थांवर हवा आपला दाब टाकत असते, एअर प्रेशर असतं. ओके. When a weight is kept on a solid pressure, it exerted on it. When a weight is kept on solid, pressure is exerted on it. जेव्हा आपण एखाद्या सॉलिड वर एखादं वजन ठेवतो तेव्हा त्याच्या वजनामुळे त्या स्थायूवर त्या सॉलिड वस्तूवर दाब पडतो, त्या स्थायू वस्तूवर दाब पडतो. जसं एक टेबल आहे आणि त्याच्यावर आपण काहीतरी वेट ठेवलंय तर त्या वेटचा दाब, त्या वेटचं प्रेशर त्या टेबलावर पडत असतं. ओके. This pressure depend on the value of the weight and the contact area between the two. मग हा प्रेशर कशावर अवलंबून असतो? डिपेंड ऑन दी व्हॅल्यू ऑफ दी वेट, त्या वस्तूच्या वजनावर आणि कॉन्टॅक्ट एरिया बिटवीन दी सॉलिड, त्या सॉलिड सरफेस. जी सॉलिड सरफेस आहे, जी काही स्थायूरूप वस्तू आहे तिच्या आणि त्या वस्तूच्या वजनाच्या क्षेत्रफळावर अवलंबून असतं. ओके. सो डू द ऍक्टिव्हिटी ॲज डिपिक्टेड इन फिगर 3.5. व्हॉट इज सीन? फोर्स अँड प्रेशर. बघा, येस, समजलं तुम्हाला सरफेस एरिया कसा ऍक्ट करतो? बघा इथे काय झालंय, सरफेस एरिया जास्त आहे. वरच्या कंडिशन मध्ये काय आहे सांगा, सरफेस एरिया जास्त आहे आणि कोणत्याही प्रकारचं प्रेशर एक्झर्ट केलेलं नाहीये, त्यामुळे ती जे काही सॉलिड सरफेस आहे तो सरळ आहे. नंतर सेकंड इमेज मध्ये काय दिलंय, प्रेशर एक्झर्ट केलेला आहे पण सगळीकडे समान प्रेशर आहे, त्यामुळे ती जी फळी आहे लाकडाची ती तशीच राहिलेली आहे. थर्ड मध्ये काय आहे बघा, थर्ड मध्ये सरफेस एरिया कमी आहे, फक्त एवढ्याशा छोट्याशा एरियावर त्यांनी भरपूर प्रेशर अप्लाय केलेला आहे, त्यामुळे ती फळी किंवा तो सरफेस खाली घसरला आहे, थोडा खाली वाकलेला आहे. येस, समजली ती फिगर? येस, फिगर 3.5 अंडरस्टूड? इट इज व्हेरी सिंपल टू अंडरस्टँड. बघा फर्स्ट मध्ये काहीच नाहीये, बुक वगैरे त्यांचा वेटच दिलेला नाहीये, त्यामुळे द सरफेस इज very neatly. Okay, it is very neat and straight. After in the second they have put four books having each having a same weight. Okay, and surface area, all surface area has used. म्हणून काय झालेलं आहे, ती स्टिक किंवा वॉट एव्हर द सॉलिड मटेरियल इट हॅज,
वाकलेलं नाहीये. थर्ड मध्ये काय केलंय, कॉन्टॅक्ट एरिया, दोघांमधला कॉन्टॅक्ट एरिया आणि त्या वस्तूचं वजन यावर ते प्रेशर डिपेंड असतं असं सांगितलं आहे आपल्याला. म्हणून काय झालं, कॉन्टॅक्ट एरिया, सरफेस एरियाच कमी झाला. एवढी मोठी फळी पण फक्त मधल्या पार्टवर ठेवल्यामुळे ती खाली वाकली आहे. ओके, इथे काय सांगितलंय बघा, You must have seen a vegetable vendor carrying a basket on her head. She keeps a twisted piece of cloth on the head. Below the basket, how does it help? बघा, भाजीचा बास्केट, भाजीचा टोपला डोक्यावर घेऊन जाणारी भाजीवाली तुम्ही नेहमी पाहिली असेल. तिच्या डोक्यावर, तिच्या पाठीखाली किंवा तिच्या टोपली खाली एक चुंबळ असते कापडाची, पाहिली आहे का तुम्ही? येस, कापडाची चुंबळ असते. ती का ठेवत असेल कापडाची चुंबळ, कोण सांगणार? येस मानसी. Yes, teacher. To maintain the balance. येस, टू मेंटेन द बॅलन्स अँड जो काही त्या भाजीच्या टोपल्यामुळे तिच्यावर प्रेशर पडतंय ते पण कमी करण्यासाठी. ओके, अँड नेक्स्ट आहे, we cannot stand at one place for a long time. How then can we sleep on a place for 8 and odd hours? बघा, आपण जास्त वेळ एका ठिकाणी उभं राहू शकत नाही, पण आपण एकाच ठिकाणी 8-8 तास झोपू कसं शकतो, सांगा मला. Here you have to take a surface area into consideration. सरफेस एरियाचा वापर करायचा आहे, सरफेस एरियाला कन्सिडर करायचा आहे. सांगा. बघा, उभं राहताना काय होतं, आपले 2 पाय आणि खालती जमिनीचा सरफेस. ओके, त्यामुळे जे प्रेशर एक्झर्ट होतं, आपल्या पूर्ण बॉडीचं प्रेशर आपल्या फक्त त्या 2 पायांवर एक्झर्ट होतं आणि त्यामुळे आपले पाय दुखायला लागतात. पण झोपताना काय होतं, आपल्या पूर्ण अंगाचा प्रेशर एरिया, जो काही सरफेस एरिया आहे तो वाढलेला आहे. राईट, बेडवर झोपतो किंवा खाली झोपतो, पण आपला सरफेस एरिया वाढला की नाही. आता पायाचे पाय बघा केवढेसे असतात. जेव्हा पायाचा सरफेस एरिया आपण मोजू तेव्हा तो कमी येणार आणि पूर्ण बॉडीचा सरफेस एरिया आता वाढलेला आहे. त्यामुळे आपण 8-8 तास झोपू शकतो, पण एकाच ठिकाणी उभं राहू शकत नाही. येस, अंडरस्टूड. ओके, yes, all of you. Now we will see the pressure of liquid. Yes, pressure of liquid. Okay, I'm gonna stop here. I will ask some questions. Okay, we will see the types of inertia also they have mentioned. Okay, हे आपण घ्यायचं विसरलो. We will see this. What are the types of inertia? Inertia of a state of rest. Okay, inertia of the state of rest. Inertia कशावर डिपेंड असतं, स्टेटवर, वस्तूच्या स्टेटवर. आपण पाहिलं होतं. ओके, द टेंडन्सी ऑफ एन ऑब्जेक्ट टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट. ज्या स्टेट मध्ये ती वस्तू आहे त्या स्टेट मध्येच राहण्याच्या त्या वस्तूच्या टेंडन्सीला, ओके, किंवा त्या वस्तूच्या प्रवृत्तीला आपण इनर्शिया असं म्हणतो. बरोबर. मग आता these inertia are of 3 types. First is inertia of the state of rest, म्हणजे रेस्टिंग, विराम अवस्थेतील, न हलणाऱ्या अवस्थेतील inertia. बघा, an object in the state of rest cannot change its state of rest due to its inherent property. This property is called the inertia of the state of rest. बघा, एखादी वस्तू तिच्यात असणाऱ्या एखाद्या ॲबिलिटीमुळे, तिच्या इनहेरंट प्रॉपर्टीमुळे स्वतःच्या रेस्टिंग अवस्थेमध्ये, स्वतःच्या रेस्टिंग स्टेटमध्ये बदल करू शकत नाही. त्या प्रॉपर्टीला, त्या वस्तूचे इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट असं म्हणतात. सॉरी,
ओके. नाव द इनर्शिया ऑफ मोशन. आता वस्तू आपली मोशन मध्ये आहे, गतिमान आहे. ओके. The inherent property of an object due to which its state of motion cannot change is called its inertia of motion. Okay, बघा, अशी इनहरंट प्रॉपर्टी, वस्तूचा असा स्वाभाविक गुणधर्म ज्यामुळे ती मोशन मध्ये असणाऱ्या अवस्थेत, गतिमान असणाऱ्या अवस्थेत बदल होऊ शकत नाही, त्याला त्या वस्तूचा इनर्शिया ऑफ मोशन असं म्हणतात. एक्झाम्पल काय दिलं आहे? अ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रिक फॅन continues to revolve even after it is switched off. Passengers sitting in the running bus get a jerk in the forward direction if the bus suddenly stop. बघा, जर फिरणारा विजेचा पंखा बंद केल्यानंतर सुद्धा काही वेळ फिरत असतो आणि बस अचानक कुठे थांबली तर बस मधील प्रवासी पुढच्या दिशेने फेकले जातात. येस. Now the third is directional inertia. Directional inertia, the inherent property of an object due to which the object cannot change its direction of its motion is called directional inertia. बघा, इनर्शिया वस्तूच्या ज्या एखाद्या प्रॉपर्टीमुळे, इनहरंट प्रॉपर्टीमुळे म्हणजे स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपली जी मूव्हिंग डायरेक्शन आहे, गतीची दिशा आहे, ती बदलत नाही, त्यालाच काय म्हणायचं? डायरेक्शनल इनर्शिया. ओके. त्या वस्तूचा दिशेशी रिलेटेड इनर्शिया म्हणजे जडत्व, दिशेचे जडत्व असं म्हणतात. आता त्याचं एक्झाम्पल काय आहे? इफ अ व्हेकल इन मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन सडनली टर्न्स, द पॅसेंजर सिटिंग इट इन आर थ्रोन अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ टर्निंग. बरोबर आहे. आपल्यासोबत सुद्धा असं होतं बघा, आपण एका मुव्हिंग व्हेकल मध्ये बसलेलो आहोत आणि त्या व्हेकलने अचानक टर्न घेतला, अचानक कुठेतरी वळण घेतलं, तर आपण दुसऱ्या दिशेला फेकलो जातो. येस, दिस हॅज हॅपन टू यू. येस, याला काय म्हणायचं आहे? दिशेचं जडत्व म्हणजे डायरेक्शन रिलेटेड इनर्शिया. Yes, do you all have understood whatever we have learned today? Yes, who will tell me what is pressure? What is pressure? Yes, what is pressure? Can you tell me? Yes, Rudra. Yes, miss. Force and the area on which the force is applied is pressure. Is equals to pressure. But how it is applied? एरियावर प्रेशर फोर्स अप्लाय होतो हे मान्य आहे, but in which direction? How? See. Teacher, can I tell? Yes. The force exerted perpendicularly on a unit area is called pressure. Okay. And the formula of pressure? Yes, how to find pressure? Pressure is equal to force upon area on which the force is Applied. Okay. Yes. So, do you all have understood whatever I have taught you today? Tell me. Yes. Anyone has any doubt? Okay. So, we are going to stop over here. Your homework will be uploaded on our classroom. Okay. Now, you can leave the class. Bye-bye, everyone. Bye, ma'am. Bye. Bye, miss. Thank you, miss. Bye-bye. Welcome, dear. Bye. Yes, everyone. Please leave the class now. Bye, ma'am.